आजच्या शुक्रवारच्या उपासनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. आपण यावेळेस गीत गाऊन देव परमेश्वराची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. मांगने से ज्यादा, मेरे मांगने से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा मैंने पाई है आशीष यीशु से. मैं भटका हुआ मुसाफिर, मेरी राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से. से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा मैंने पाई है आशीष यीशु से. मैं भटका हुआ मुसाफिर, मेरी राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से. मेरे मांगने से ज्यादा, वीरान थी जिंदगी, आंखों में आंसू, तन्हाइयों की रातें, मुश्किल में थी जिंदगी. गैरों ने छोड़ा, अपनों ने भी ठुकराया, वीरान थी जिंदगी, आंखों में आंसू, तन्हाइयों की रातें, मुश्किल में थी जिंदगी. तूने अपना लहू बहाया, गुनाहों को मेरे धोया, मैंने पाई है माफी यीशु से. मुसाफिर, मेरी राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से. मेरे मांगने से ज्यादा, जीवन ये मेरा है तेरे हवाले, तूने ही दी हर खुशी. जाऊं जहां मैं दूं तेरी गवाही, कितना अच्छा है तू मसीह. जीवन ये मेरा है तेरे हवाले, तूने ही दी हर खुशी. जाऊं जहां मैं दूं तेरी गवाही, कितना अच्छा है तू मसीह. तूने बाहें फैलाई, मुझको दे दी चंगाई, मैंने पाई है शांति यीशु से. मैं भटका हुआ मुसाफिर, मेरी राहों में थी मुश्किल, मैं
बख्शिश यीशु से। मैं भटका हुआ मुसाफिर, मेरी राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से। मैंने पाई है मंजिल यीशु से। मैंने पाई है मंजिल यीशु से। प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम। देवाची स्तुती असो प्रियानो की आज परत एक वार परमेश्वराच्या चरणाजवळ, त्याच्या सिंहासनाजवळ आम्ही प्रत्येकजण यावेळेस परत एक वार उपस्थित होऊ शकत आहोत। आजचा हा शुक्रवारचा दिवस या आठवड्यातील परमेश्वराने आम्हाला दाखविलेला आहे, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो। प्रियानो, यावेळेस आपण ही वेळ प्रभूच्या हातामध्ये सुपूर्द करूया। निश्चित अर्थाने गीताद्वारे परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे आणि त्याच्या आध्यात्मिक वातावरणामध्ये परमेश्वर देव आम्हाला घेऊन आलेला आहे, म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो। प्रियांनो, यावेळेस आपण आपलं समर्पण प्रार्थनेद्वारे प्रभूच्या हाती करूया आणि आज देवाच्या वचनावर आपण मनन चिंतन करणार आहोत। आपण यावेळेस प्रार्थनेत असूया। स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराया, यावेळेस पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत। या आठवड्यातील प्रभू हा शुक्रवारचा दिवस आमच्या आयुष्यामध्ये तू जोडला, सकाळपासून या सायंकाळच्या समयापर्यंत तू आमच्या सोबत आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानितो। तुझ्या चरणाजवळ प्रभू यावेळेस नतमस्तक होत असताना प्रभू तू आमचा स्वीकार कर। प्रभू तुझा आशीर्वाद तू आम्हास दे। तुझ्या सानिध्यामध्ये व्यतीत होणारी ही वेळ आमच्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनाकरिता प्रभू तू आशीर्वादाची कर। प्रार्थनेद्वारे या तुझ्या पवित्र वचनाद्वारे प्रभू तू आमच्याशी बोल, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत। प्रभू परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देतो। जे सर्वजण प्रभू आज या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले जात आहेत, त्यांना देखील प्रभू तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो। प्रभू तू महान आहेस, तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, म्हणून प्रभू परमेश्वरा खरोखर यावेळेस तुझे मनापासून आम्ही आभार मानित आहोत। प्रभू येथवर तू आमचा सांभाळ केलेला आहे, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो। इथून पुढे तू आमच्या सोबत हो। प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐकते। आमेन। प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। प्रियांनो, आज आम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ आहोत, कारण त्या देवाने आम्हाला त्याच्याजवळ आज बोलाविलेले आहे आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो। प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम आणि आशा करीतो की परमेश्वर देव आमच्या प्रत्येकाची काळजी घेत आहे। आम्ही प्रत्येकजण विशेष करून या दिवसांमध्ये सुरक्षित आहोत, म्हणून देवाच्या नावाला यावेळेस सतशा धन्यवाद देत आहोत। प्रियांनो, गेल्या दिवसांमध्ये देखील आम्ही पाहतो की जे काही चक्रीवादळ, विशेष करून या चक्रीवादळाचं संकट आपल्या महाराष्ट्रावर विशेष प्रकारे उद्भवलेलं होतं, त्यातून देखील देवाने सांभाळ केलेला आहे, सुरक्षित राखलेला आहे, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देतो। ज्याही मोठ्या प्रमाणात जे नुकसान होणार होतं ते न होता विशेष प्रकारे देवाची सुरक्षितता, देवाची दया आम्हा प्रत्येकाला या दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो। आपण सर्व घरीच आहात, सुरक्षित आहात, म्हणून देखील परमेश्वराच्या नावाला यावेळेस आपण उंचावत आहोत। या प्रियांनो, यावेळेस देवाच्या मरणाकरिता, आजच्या मनन चिंतनाकरिता जे वचन आपण निवडलेलं आहे, आपण त्याचं यावेळेस वाचन करूया। यावेळेस आपण विशेष प्रकारे प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय आणि त्याचं वचन 24 आणि 25 आपण यावेळेस वाचणार आहोत। प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय आणि त्याचं 24वा आणि 25वा वचन आपल्या आजच्या मरणाकरिता आपण यावेळेस वाचत आहोत। Acts of Apostles chapter 20 verse 24 and 25. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी। आणि आता पहा, ज्यांच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो त्या तुम्हा कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे मला ठाऊक आहे। परमेश्वर देव वाचण्यात आलेले ही 2 वचने आज आमच्या मनन चिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करू। प्रियांनो, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। परमेश्वर देव आमची काळजी घेत आहे। आजच्या आपल्या मननाचा विषय आहे द गॉस्पल ऑफ ग्रेस, कृपेची सुवार्ता। द गॉस्पल ऑफ ग्रेस, कृपेची सुवार्ता। माझ्या प्रियांनो, जर आम्ही पवित्र शास्त्राचा प्रामुख्याने नवीन करारामध्ये जर आम्ही पाहतो, तर नवीन करारामध्ये एक थीम आम्हाला भेटलेला आहे, एक शीर्षक आम्हाला प्राप्त आहे की प्रभू येशू ख्रिस्त। आम्ही त्या जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत प्रभू येशूचा उल्लेख कशा ना कशा प्रकारे आम्हास आढळलेला आहे, केलेला आहे, ही गोष्ट आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आढळून येते। पण नवीन करारामध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रामुख्याने प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आम्हाला नवीन करारामध्ये प्राप्त होतो।
आता प्रभू येशू ख्रिस्त जो आम्हाला प्राप्त होतो याचा अर्थ काय, जर आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर माझ्या प्रियांनो, आजचा जो आमच्या मननाचा विषय आहे की कृपेची सुवार्ता, द गॉस्पल ऑफ ग्रेस, आम्हाला खरोखर परमेश्वराने त्याची कृपा पुरविलेली आहे. परमेश्वराने आम्हाला विशेष प्रकारे ही गोष्ट आशीर्वाद स्वरूपात आम्हाला दिलेली आहे की त्याने आमच्यावर कृपा केली. आज जर आम्ही म्हणत आहोत की कृपेची सुवार्ता हा जर विषय आम्ही आज आपल्या मननाकरिता निवडलेला आहे, तर सर्वात प्रथम आम्हाला या ठिकाणी आढळून येतात, या शीर्षकामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आम्हाला आढळून येत आहेत. एक कृपा आणि दुसरी गोष्ट आम्हाला आढळून येते सुवार्ता. जर सुवार्ता आम्ही पाहिली तर आम्हा सर्वांना ठाऊक आहे की सुवार्ता काय आहे, तर इट्स अ गुड न्यूज, इट्स अ गुड टायडिंग्स. ही एक चांगली सुवार्ता आहे, एक चांगली गोष्ट आम्हाला विशेष करून देव परमेश्वराने दिलेली. आणि ही चांगली गोष्ट काय आहे, ही सुवार्ता काय आहे, तर ही सुवार्ता कृपेची आहे. दुसरा शब्द जो आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे या मथड्यामध्ये, या थीम मध्ये, की द गॉस्पल ऑफ ग्रेस. फर्स्ट इज गॉस्पल, जे विशेष प्रकारे सुवार्ते, चांगल्या बातमीविषयी आम्हाला सांगते. जी चांगली बातमी देव परमेश्वराद्वारे आम्हाला मिळालेली आहे त्याविषयी आम्हाला सांगते. आणि दुसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी आढळून येत आहे ग्रेस, कृपा. देव परमेश्वराने आमच्यावर कृपा केली. आज कृपा जर आम्ही म्हटलं तर आम्हाला आढळून येते की गुडविल. कृपा म्हणजे आम्ही हे देखील म्हणतो इट्स अ लव्हिंग काइंडनेस. विशेष प्रकारे आम्हाला ही देखील गोष्ट आढळून येते की एक अशी गोष्ट जी आम्ही एखाद्याच्या व्यक्तीच्या जीवनावर जेव्हा करीतो त्यावेळेस त्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. इट्स अ अनमेरिटेड फेवर दॅट ब्रिंग्स जॉय इन समवन्स लाईफ. एकाच्या जीवनामध्ये ही कृपा जी आहे ती आनंद घेऊन येणारी आहे. अनमेरिटेड फेवर आहे की ज्याच्या आम्ही योग्यतेचे नाही आहोत, पण ती योग्यता विशेष प्रकारे आम्हाला या माध्यमातून ती प्राप्त केली जाते. आणि म्हणून आम्ही जर पाहिलं तर आम्हाला पवित्र शास्त्राच्या नुसार जर आम्ही पाहतो तर आम्हाला त्या ठिकाणी आढळून येतं की कृपेचा जो इब्री शब्द आहे तो इब्री शब्द आहे चॅनन. आणि जर आम्ही विशेष प्रकारे ग्रीक शब्द जर या कृपेला पाहिला तर आम्हाला प्राप्त होतो कॅरिस, CHARIS, चॅरिस. आणि पहिला आम्ही पाहतो की चॅनन, इब्रू शब्द जो आहे तो चॅनन आहे. याचा अर्थ जर आम्ही पाहिला तर एक प्रकारे आम्हाला ही दिसून येते की आध्यात्मिक दृष्टिकोनातून रिजनरेट होणे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून सॅंक्टिफाय होणे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून ज्याच्या आम्ही योग्यतेचे नाही ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणे. म्हणजे परमेश्वर देवाने आम्हाला रिजनरेट केलेलं आहे. कशासाठी? ज्या योग्यतेचे आम्ही नाही आहोत ती योग्यता देवाने आम्हाला देऊन आम्हाला विशेष प्रकारे आमची पुनरावृत्ती केलेली आहे. आम्हाला विशेष प्रकारे परमेश्वराने नवं केलेलं आहे. गॉड हॅज मेड रेस्टोरेशन ऑफ आवर स्पिरिच्युअल लाईफ. देवाने आमच्या आध्यात्मिक जीवनाचं पुनर्वसन त्याच्या या कृपेद्वारे केलेलं आहे. ही कृपेची सुवार्ता, धिस गॉस्पल ऑफ ग्रेस ब्रिंग स्पिरिच्युअल रिजनरेशन इन आवर लाईफ, स्पिरिच्युअल सॅंक्टिफिकेशन इन आवर लाईफ. हे जे गॉस्पल ऑफ ग्रेस आहे हे आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पवित्रीकरण घेऊन आलेलं आहे. देवाच्या योग्यतेचं या कृपेच्या सुवार्तेच्या माध्यमातून आम्हाला करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की प्रेषितांची कृती याचा 20वा अध्याय आणि याचं 24वा वचन जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येत आहे, आम्ही या ठिकाणी पाहतो की पौल जो आहे तो जेव्हा मिलेत येथे इफिसच्या वडील वर्गांशी जेव्हा तो त्या ठिकाणी भेटण्याकरिता गेला, आणि आम्ही पाहतो की त्या मिलेत येथील जे सर्व वडीलधारी लोक होते त्या वडील वर्गांना त्याने त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. आपल्या सोबत असलेले जे प्रेषित होते, जे शिष्य होते, जे अनुयायी होते, विश्वासणारे होते, त्यांच्या माध्यमातून 17व वचन जर आम्ही पाहिलं तर त्याने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना त्याने त्या ठिकाणी बोलावून घेतलेले आहे. इफिस येथील जे सर्व विश्वासणारे होते त्या ठिकाणातील जे विशेष प्रकारे वडील वर्ग होते, एल्डर्स होते, जे देवाच्या कार्यामध्ये फार आवेशाने कार्य करीत होते, त्यांना त्याने त्या ठिकाणी मिलेत या ठिकाणी बोलावून आणलेला आहे. आणि माझ्या प्रियांना आम्ही या ठिकाणी पाहतो की त्या समयीचा जो वियोग आहे त्या वियोगा समयीचे विशेष प्रकारे पौलाने त्यांना केलेले भाषण जे आहे या शास्त्र भागामध्ये आम्हाला आढळून येते. या 20व्या अध्यायात वचन 17 पासून तर वचन 38 पर्यंत जर आम्ही पाहिलं तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं की त्यांना जेव्हा तो सोडून जात आहे, त्यांना त्यांची भेट घेऊन जेव्हा तो पुढच्या वाटेला त्यांच्याहून जात आहे त्यावेळेस पौल जो आहे तो विशेष करून त्यांना भाषण देत आहे, त्यांना बोधवचन त्या ठिकाणी सांगत आहे, त्यांना आठवण करून देत आहे.
आणि माझ्या प्रियांनो, ही आठवण काय, तर त्याच्या सेवेची आठवण तो त्यांना कळून देतो की मी कशा प्रकारे सेवा कार्य करीत आहे, कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगण्यासाठी जी सुवार्ता माझ्यापर्यंत आलेली आहे, ती सुवार्ता सांगत असताना मी कधी कसूर केली नाही, मी कधी कसल्या गोष्टीची तमा बाळगली नाही, मी कसल्या गोष्टीचा विचार केला नाही, स्वतःच्या जीवाची देखील मी पर्वा केली नाही. पौल जो आहे तो या ठिकाणी त्या मंडळीस, त्या विश्वासणाऱ्यांना या गोष्टीची तो आठवण करून देतो. आणि म्हणून आम्ही पाहतो 24वे वचन म्हणतो, मी आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावे. देवाने जी जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती, जी सुवार्तेची, देवाच्या कृपेची सुवार्ता जी त्याला विशेष करून लोकांपर्यंत पोहोचवायची होती, देवाच्या विश्वासणाऱ्यापर्यंत पोहोचवायची होती, ती त्याने शेवटास न्यावी याकरिता स्वतःच्या प्राणाची सुद्धा त्याने किंमत केलेली नाही. स्वतःच्या जीवाला देखील विशेष प्रकारे मुकण्यास तो तयार होता. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी आढळून येते. आणि म्हणून आम्ही पाहतो की तो वचन 21 जर आम्ही पाहिलं तर तो त्या ठिकाणी म्हणतो की पश्चाताप करून देवाकडे वळणे, आपला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे, या संबंधाने यहुदी व हेलेनी यास मी साक्ष देत होतो. त्याने केलेलं कार्य जे आहे तो या ठिकाणी त्यांना सांगत असलेलं आम्हाला आढळून येत आहे. माझ्या प्रियांनो, त्याने ज्या मिशन फेऱ्या केलेल्या आहेत त्या मिशन फेऱ्याच्या दरम्यान आम्ही पाहतो की मिलेत या ठिकाणी जेव्हा तो आलेला आहे, या ठिकाणी तो इफिस येथून लोकांना बोलावून, वडील वर्गांना त्या ठिकाणाहून बोलावून आपल्या सेवेची विशेष प्रकारे जाणीव, आपल्या सेवेबद्दल तो त्यांना माहिती देत असलेला आम्हाला या ठिकाणी आढळून येत आहे. आणि तो म्हणतो की मी देवाच्या विशेष प्रकारे देवाकडे वळणे, पश्चाताप करून देवाकडे वळणे, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यावर विश्वास ठेवण्या संबंधाने त्याने यहुदी व हेलेनी म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आणि ख्रिस्तावर विश्वास न ठेवणारे जे लोक आहेत त्या यहुदी व हेलेनी या लोकांमध्ये देखील मी साक्ष देण्याचे काम जे आहे ते मी करीत आलेलो आहे हे त्याने त्या ठिकाणी सांगितले. तो म्हणतो की ही देवाच्या कृपेची सुवार्ता सांगण्याकरिता मी आपल्या जीवाची देखील पर्वा केलेली नाही. माझ्या प्रियांनो, ही सुवार्ता जी आहे ती लोकांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणारी आहे. ही सुवार्ता जी आहे ती लोकांच्या जीवनामध्ये योग्यता प्रदान करणारी, आणि त्यासाठी पौल जो आहे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो झटत राहिला. ही गोष्ट देखील आम्हा प्रत्येकास ठाऊक आहे. आणि माझ्या प्रियांना, आम्ही पाहतो, जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी आढळून येतं की विशेष प्रकारे तो त्यांना म्हणतो की मी इथून पुढे तुमच्या दृष्टीस पडणार नाही. कारण माझ्या प्रियांनो, तो जेव्हा या ठिकाणाहून पुढे जाणार आहे तर वचन आम्हाला हे देखील सांगतं, जर हा अध्याय आम्ही पाहिला तर पुढे जेव्हा बंदिवासामध्ये तो बंदिवान होऊन जेव्हा तो पुढे जाणार आहे तर त्याला या गोष्टीची जाणीव झालेली आहे की मी परत या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणून जी देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितपणे त्याने सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, आपल्या जीवाची देखील, प्राणाची देखील त्याने पर्वा केली नाही, त्याविषयी तो या ठिकाणी साक्ष देत असलेला आम्हाला आढळून येतो. माझ्या प्रियांनो, ही देवाच्या कृपेची सुवार्ता आज आम्हाला का गरजेची होती? कारण जर आम्ही पाहिलं, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही सर्वांनी पाप केले. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 23वे वचन जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवास ते उणे पडलेले आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही विशेष प्रकारे त्या पहिल्या आदमापासून जेव्हा या जगामध्ये अस्तित्वास आलो, माझ्या प्रियांनो, आम्हाला ही गोष्ट समजते की त्या पहिल्या आदमाद्वारे पाप आलं आणि ते पाप आमच्या जीवनामध्ये अस्तित्वात होतं, त्या पापामध्येच आम्ही वाढत होतो. पण दुसऱ्या आदमाद्वारे त्या पापावर विजय मिळवून आम्हाला विशेष प्रकारे तारण जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. आणि तो दुसरा आदम जो आहे त्याची सुवार्ता जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये तारणाची गरज होती, कारण आम्ही पापामध्ये होतो. पवित्र शास्त्र आम्हाला हे देखील सांगते, जर आम्ही या ठिकाणी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 10वं वचन जर आम्ही पाहतो तर ते वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं. 10वं वचन म्हणतं, याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन, जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. आम्हाला जर वाटत असेल की आम्ही खूप काही करत आहोत, आम्ही खूप काही चांगलं करत आहोत, पण वचन म्हणतं तुम्ही सर्व काही नियमशास्त्र पाळता, पण एका गोष्टीमध्ये जर तुम्ही चुकला तर तुम्ही सर्वांविषयी दोषी ठरणार आहात. माझ्या प्रियांनो, देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये इतकी गरजेची होती की त्या कृपेमुळे आम्हाला आमच्या पापांची क्षमा प्राप्त होणार आहे. त्या कृपेमुळे, त्या कृपेची जी सुवार्ता आमच्यापर्यंत आलेली आहे, त्या कृपेच्या सुवार्तेमुळे आम्हाला आमच्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन मिळणार आहे.
मिळालेला आहे, हा अनुभव आम्ही आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे. पण आज आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत की ही कृपेची सुवार्ता आम्हाला का गरजेची होती, कारण आम्ही पापी होतो. ही कृपेची सुवार्ता जरी कोणी एखाद्याने म्हटलं की नाही मला गरजेची नव्हती, मी कधी पाप केलेच नाही, पण वचन या ठिकाणी म्हणतं तुम्ही सर्व नियमशास्त्र पाळले आणि जरी एकामध्ये चुकले तर तुम्ही सर्वांविषयी दोषी ठरणार आहात. माझ्या प्रियांनो, आम्ही मनुष्य प्राणी आहोत, आम्ही चुकतो, आमच्याकडून कळत न कळत अशा गोष्टी घडतात की जे देवाविरुद्ध आहेत, देवाच्या मनाविरुद्ध आहेत. माझ्या प्रियांनो, त्या गोष्टींवर आम्हाला विशेष प्रकारे विजय मिळविण्याकरिता, त्या गोष्टींपासून आमची सोडवणूक होण्याकरिता देवाने त्याच्या कृपेची सुवार्ता आमच्यापर्यंत पोहोचविलेली आहे. आणि वचन आम्हाला सांगतं, जरी आम्ही प्रार्थना करत असलो, जरी आम्ही विशेष प्रकारे आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असलो, वेगवेगळ्या प्रकारचे दानधर्म करत असलो, पण जर कृपेची सुवार्ता आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही तर जणू काही आमच्या त्या सर्व गोष्टी, नैतिक गोष्टी ह्या निरर्थक ठरतील. कृपेची सुवार्ता ही आमच्यापर्यंत पोहोचणे गरजेची आहे. कोणी एखादा व्यक्ती आज या जगामध्ये जर विचार करत आहे, मी फार प्रार्थनाशील आहे, मी फार दानधर्म करणार आहे, मी फार देवाच्या त्या नैतिक गोष्टींनी मी भरलेला आहे, पण सुवार्ता जर आमच्यापर्यंत आलेली नाही, ती कृपेची सुवार्ता जर आज आम्हाला मिळालेली नाही, तो येशू जर आज आम्हाला मिळालेला नाही, माझ्या प्रियांनो, आम्ही कुठेतरी अपूर्ण अशी आहोत. आम्हाला ती कृपेची सुवार्ता परिपूर्णता प्रदान करते. आणि पौल म्हणतो त्यासाठी मी झटलो आहे, त्यासाठी विशेष प्रकारे मी माझी धाव जी आहे ती मी पूर्ण करीत आहे. मी आपल्या जीवाची, प्राणाची देखील मी काळजी केलेली नाही, मी पर्वा केलेली नाही, पण देवाने दिलेली जी कामगिरी आहे, जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, ती देवाच्या कृपेची सुवार्ता मी निश्चित अर्थाने मी विशेष प्रकारे ती मी पूर्ण करीत आहे, मी ती शेवटास नेत आहे. तो या गोष्टीला त्या मिलेत येथील, इफिस येथून आलेले जे वडील वर्ग आहे त्यांना तो सांगत असलेला आम्हाला या ठिकाणी आढळून येते. माझ्या प्रियांनो, ही देवाची कृपा जी आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये फार गरजेची आहे. एक उदाहरण जर आम्ही पाहिलं, प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय जर आम्ही पाहतो तर माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी बघा, प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय आम्हाला सांगतं की एक व्यक्ती आहे, त्या ठिकाणी त्याचं नाव कर्नेल्य अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. आणि वचन म्हणतं 10वा अध्याय त्याचं पहिलं आणि दुसरं वचन बघा. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. कैसरिया येथे कर्नेल्य नावाचा कोणी एक पुरुष इटलीत म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता. त्या व्यक्तीविषयी, त्याच्या कामाविषयी, तो कुठला आहे याविषयी या ठिकाणी सांगण्यात आलं. दुसरं वचन आम्हाला या ठिकाणी म्हणतं, तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकास फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. त्या कर्नेल्याविषयी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तो कसा होता? तो फार चांगला व्यक्ती होता. त्याच्या जीवनामध्ये दानधर्म होतं, त्याच्या जीवनामध्ये प्रार्थना होती, त्याच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं, त्याच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे जे उत्तम आहे, जे चांगलं आहे ते त्याच्या जीवनामध्ये असलेलं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. पण माझ्या प्रियांनो, पुढे जर आम्ही पाहतो 11वा अध्याय आम्हाला सांगतो की विशेष प्रकारे या व्यक्तीच्या जीवनामध्ये ती देवाच्या कृपेची सुवार्ता अद्याप पोहोचलेली नव्हती. आणि त्याला जे काही दर्शन विशेष करून प्राप्त झालेलं आहे, त्या दर्शनानंतर जर आम्ही पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी आढळून येईल की परमेश्वराच्या आत्म्याने पेत्राला विशेष प्रकारे या गोष्टीविषयी सांगितलं. पेत्राला देखील या गोष्टीचं दर्शन दिलं आणि हा कर्नेल्य जो आहे त्याने आपल्या लोकांना पाठवून पेत्राला आपल्या घरी बोलावून घेतलेलं आहे. आणि वचन जर आम्ही या ठिकाणी पाहतो तर वचन म्हणतं, प्रेषितांची कृत्ये याचा 11वा अध्याय आपण काढूया, याचं 12वं वचन जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं, 11व्या वचनापासून आपण वाचूया. इतक्यात पहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्या पुढे कैसरियातून माझ्याकडे पाठविलेली 3 माणसे येऊन उभी राहिली. 12वं वचन म्हणतं, तेव्हा आत्म्याने मला सांगितले की काही संशय न धरिता त्यांच्याबरोबर जा. मग हे 6 बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. 13वं वचन म्हणतं, त्याने आम्हाला सांगितले की मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, यापोस कोणाला तरी पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनास बोलावून आण. 14वं वचन पहा, या ठिकाणी महत्वाचं आहे. ते म्हणत आहे, ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल. ही गोष्ट काय आहे? पेत्र जो आहे तो देवाचा निवडलेला होता, प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता, हा प्रेषित होता आणि याला विशेष प्रकारे एक दर्शन परमेश्वराने दिले. त्या दर्शनाविषयी 11व्या अध्याय 1 ते 9 वचनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो त्या दर्शनाविषयीचा उल्लेख त्या ठिकाणी पेत्र जो आहे तो आपल्या सोबत्यांना त्या ठिकाणी सांगत असलेला आम्हाला आढळून येतो. आणि त्या दरम्यानच
कर्नेल्याने आपल्या सोबत्यांना किंवा आपल्या लोकांना जेव्हा पाठविले त्याला बोलावण्याकरिता आम्हाला ही गोष्ट 10व्या-11व्या वचनापासून या ठिकाणी आढळून येते. 14वं वचन म्हणते कशासाठी ती गोष्ट आहे, कशासाठी हे घडलेलं आहे, कशासाठी हे दर्शन आहे. तर 14वं वचन म्हणते ज्याच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल. माझ्या प्रियानो, ही गोष्ट काय आहे तर ही गोष्ट आहे कृपेची सुवार्ता, द गॉस्पल ऑफ ग्रेस. कृपेची सुवार्ता जी आहे ती पेत्राकडून त्या कर्नेल्याला परमेश्वराच्या आत्म्याने सांगावी, ही गोष्ट या ठिकाणी घडून आलेली आहे. कर्नेल्य जो होता तो फार चांगला होता, तो धार्मिक होता, तो देवाचं भय बाळगणारा होता, तो दानधर्म करणारा होता, तो प्रार्थना करणारा असा एक व्यक्ती होता, वचन या ठिकाणी सांगतं. पण अद्यापही त्याच्या जीवनामध्ये कृपेची सुवार्ता त्याला भेटलेली नव्हती. जी सुवार्ता आहे ती त्याच्या कानी अजून त्याला पडलेली नव्हती. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो की पेत्राची त्यावेळेस निवड करण्यात आली की त्याला ही कृपेची सुवार्ता ज्या योग्य त्याचं व त्याच्या घराण्याचं तारण होईल अशा गोष्टी त्याला पेत्राच्या माध्यमातून कळतील, ती कृपेची सुवार्ता त्याला सांगण्यात येईल. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून आलेली आम्हाला आढळून येत आहे. माझ्या प्रियांनो, ही कृपेची सुवार्ता आमच्यासाठी फार गरजेची आहे. या कृपेच्या सुवार्तेने आमचं व आमच्या घराण्याचं तारण होणार आहे. आमचं आणि आमच्या घराण्याला विशेष प्रकारे देवाची कृपा प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आम्हाला या सुवार्तेची खरी गरज आहे. आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये त्याने पाठविले आहे. जर कृपेची सुवार्ता आमच्या जीवनामध्ये नाही आम्हाला भेटली म्हणजे माझ्या प्रियांनो, आम्ही अजूनही पापात आहोत. म्हणजे आमचं देवासोबत विलगीकरण आहे. आम्ही देवापासून विभक्त झालेलो आहोत. आम्ही आध्यात्मिकरित्या मृतावस्थेमध्ये आहोत. जर सुवार्ता आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, कृपेची सुवार्ता जर आज तुम्हाला आणि मला मिळालेली नाही, माझ्या प्रियांनो, आम्ही देवापासून विभक्त आहोत. देवासोबत आम्ही नाही आहोत. आम्ही कितीही चांगले कामं करत असलो पण जर ही सुवार्ता आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, तो येशू जर आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही, आम्ही मृतावस्थेमध्ये आहोत. आम्ही आध्यात्मिकरित्या देखील मेलेलो आहोत. आम्ही देवापासून दूर असे आहोत. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, परमेश्वराने आम्हाला वचने सांगतं की जर पाप आमच्या जीवनामध्ये आहे तर पापाचे वेतन मरण आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवन तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये त्या परमेश्वराने दिलेलं आहे. आणि म्हणून त्या देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की तो येशू ख्रिस्त त्याने तुमच्या आणि माझ्याकरिता पाठविला कृपेची सुवार्ता घेऊन. आणि माझ्या प्रियांनो, वचनही आम्हाला सांगतं योहान सुवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे, या संपूर्ण जगासाठी दिलेला आहे. आणि का की माझ्या प्रियांनो, आमचं तारण व्हावं. ती कृपेची सुवार्ता आम्हाला तारण देण्याकरिता या जगामध्ये आलेली आहे. ती कृपेची सुवार्ता आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे यासाठी आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. जर आम्ही 1 योहान याचा 4था अध्याय त्याचं 10वं आणि 11वं वचन जर आम्ही पाहतो तर वचन आम्हाला म्हणतं त्याने आमच्यावर प्रीती केली, आम्ही त्याच्यावर प्रीती केली असेल आणि त्याच्या प्रीतीचे प्रमाण हे आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला पापाचे प्रायश्चित म्हणून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाठविले. माझ्या प्रियांनो, ही कृपेची सुवार्ता आज आम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठविले. या जगामध्ये परमेश्वराने राज्य करण्याकरिता नव्हे, परमेश्वराने या जगामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे यासाठी पाठविले आहे. ती कृपेची सुवार्ता आज आमच्यापर्यंत येशूला घेऊन आली. ती कृपेची सुवार्ता आमच्यापर्यंत आमच्या पापांचे प्रायश्चित घेऊन आलेली आहे. ही गोष्ट आज आमच्या लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि माझ्या प्रियांनो त्याचं 24 आणि 25 वचन जर आम्ही पाहतो तर वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तावर जर आम्ही विश्वास ठेवणार आहोत तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे आम्ही नीतिमान ठरणार आहोत. आम्हाला तारण प्राप्ती होणार आहोत. आम्हाला विशेष प्रकारे आमच्या जीवनामध्ये आमच्या पापांची क्षमा होणार आहे. वचन या ठिकाणी सांगत आहे. रोमकरास पत्र याचा 3रा वचन 24 आणि 25 बघा आम्हाला काय म्हणतं. ती कृपेची सुवार्ता जी येशूद्वारे आमच्यापर्यंत आली तिचा अर्थ काय आहे तर वचन या ठिकाणी म्हणतं देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. कोण? जे त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, ज्यांच्यापर्यंत ही कृपेची सुवार्ता पोहोचलेली आहे ते. आणि पुढे म्हटलेलं आहे त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व प्रगट करावे. येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणार आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, येशूवर विश्वास ठेवतो तर परमेश्वर देव आम्हाला त्या माध्यमातून नीतिमान ठरवणार आहे.
ही कृपेची सुवार्ता तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नीतिमत्वता घेऊन आलेली आहे. देवाचं नीतिमत्व, देवाचं प्रायश्चित, देवाच्या देव जो पापांची क्षमा करीतो, ते पापांची क्षमा आमच्या जीवनामध्ये ही कृपेची सुवार्ता घेऊन आलेली आहे. तो येशू आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घेऊन आलेल्या आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आमच्यासाठी कृपेची सुवार्ता फार महत्वाची अशी आहे. ही कृपेची सुवार्ता, ज्या कृपेच्या सुवार्तेकरिता पौल जो आहे तो झटला, पौल जो आहे तो विशेष प्रकारे या कृपेच्या सुवार्तेला निश्चितपणे सर्वांपर्यंत पोहोचावे, ती शेवटास न्यावी, ही जबाबदारी पार पाडावी, यासाठी त्याने आपल्या जीवनाची पर्वा केली नाही. का? कारण माझ्या प्रियांनो, ही कृपेची सुवार्ता फार विशेष आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, देवाच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ही खऱ्या अर्थाने नवजीवन घेऊन येणारी आहे, खऱ्या अर्थाने त्यांचं पवित्रकरण करणारी आहे, खऱ्या अर्थाने देवाच्या योग्यतेचे आम्हाला घडविणारी आहे. म्हणून या कृपेच्या सुवार्तेने आम्ही आपल्या जीवनाला परिपूर्ण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. देवाचा विशेष प्रकारे देवाचा जो आशीर्वाद आहे या कृपेच्या सुवार्तेच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा होत होता, त्यावेळेस देखील आम्ही पाहतो की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने म्हटले की हा पहा देवाचा कोकरा. माझ्या प्रियांनो, हा देवाचा कोकरा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ती कृपेची सुवार्ता घेऊन आलेला आहे. आणि त्यासाठी आम्हाला परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. आम्ही सर्वांनी पाप केले म्हणून ही कृपेची सुवार्ता आम्हाला हवी आहे. आम्हाला विशेष प्रकारे ही कृपेची सुवार्ता देवाने याचं प्रयोजन तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे की त्या प्रभू येशू ख्रिस्ता करवी आम्ही आपल्या जीवनामध्ये पुन्हा एक वार देवाच्या योग्यतेचे आम्ही तयार व्हावं. पाप जेव्हा आमच्या जीवनामध्ये येते त्यावेळेस आमचं जीवन अस्थिर होते, त्यावेळेस आमचं जीवन जे आहे ते अयोग्यतेने भरले जातं. पण देवाने त्याची कृपा, त्याची सुवार्ता जी कृपेची आहे ती आमच्या जीवनामध्ये देऊन आम्हाला पुन्हा एक वार त्याच्या योग्यतेचे घडविण्याचं जे कार्य आहे ते आमच्या जीवनामध्ये त्याने केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, ही कृपेची सुवार्ता आमच्या जीवनामध्ये फार गरजेची आहे. 3 महत्वाच्या गोष्टी या कृपेच्या सुवार्तेला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देवाला आपल्या जीवनातून योग्य तो प्रतिसाद देण्याकरिता गरजेचं आहे. सर्वात पहिले म्हणजे या देवाच्या कृपेच्या सुवार्तेला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरिता आज्ञाधारकपणा परमेश्वराप्रती आम्ही प्रत्येकाने जगला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त देखील ज्या आज्ञाधारकपणामध्ये त्याने आपलं जीवन जगला, ज्या आज्ञाधारक रीतीने त्याने विशेष प्रकारे परमेश्वराला तो समर्पित राहिला, तो आज्ञाधारकपणा आम्ही देखील आपल्या जीवनामध्ये घ्यावा. वचन जर आम्ही पाहतो इब्रिकरास पत्राचा 5वा अध्याय 9वं वचन या ठिकाणी म्हणतं, 8वं आणि 9वं वचन जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेने करून तो आज्ञाधारकपणा शिकला. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देवाचा एकुलता एक पुत्र असून सुद्धा तो या जगामध्ये जेव्हा कृपेची सुवार्ता म्हणून आला, तो देवाप्रती आज्ञाधारक राहिला. आज्ञाधारकपणा त्याने शिकला या ठिकाणी वचन म्हणतं. आणि 9वं वचन म्हणतं, आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीचा तारणारा करता झाला. आपल्या आज्ञेत राहणाऱ्या प्रत्येकाचा, त्या सर्वांचा युगानुयुगीचा तारणारा करता झालेला आहे. परमेश्वर देवाने ती कृपेची सुवार्ता येशूच्या स्वरूपात जेव्हा आमच्यापर्यंत पाठविले, माझ्या प्रियांनो, परमेश्वर देवाची इच्छा आहे की त्याला प्रतिसाद म्हणून जसा आज्ञाधारकपणा येशूच्या ठायी होता, तो आज्ञाधारकपणा आम्ही आपल्याही ठायी ठेवावा, आपल्याही अंगी तो असावा. आणि म्हणून वचन या ठिकाणी म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्या तारण्याचा कर्ता आहे, तो त्याच्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांना विशेष प्रकारे तारण असं होणार आहे. आम्हाला देवाच्या आज्ञेमध्ये तो आज्ञाधारकपणा आमच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये कृपेच्या सुवार्तेला टिकून ठेवण्याकरिता, त्याचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याकरिता प्रभूप्रती आज्ञाधारक असणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही जर योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय जर आम्ही पाहतो तर माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 24वा वचन, ही कृपेची सुवार्ता तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये राहावी, आमच्या जीवनामध्ये ती आम्हाला सदैव देवाच्या योग्यतेची घडवणारी व्हावी, यासाठी आम्हाला काय करावे याचे तर वचन या ठिकाणी म्हणतं, मी म्हणून तुम्हाला सांगितले की, योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 24वा वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे की ओढवणाऱ्या संकटाविषयी जेव्हा तो इशारे देत आहे त्याविषयी तो म्हणतो, मी तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल, कारण मी तो आहे
असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. जर आम्ही आपला विश्वास त्या कृपेच्या सुवार्तेवर ठेवणार नाही, आम्ही आपल्या पापातच मरणार आहोत. आम्ही ज्या पापामध्ये जन्म घेतला, ज्या पापामध्ये आम्ही आहोत, पहिल्या आदामापासून जे पाप आमच्यामध्ये रुजलं गेलं, त्याच पापामध्ये आम्ही मरणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, विश्वास न धरल्यास तुम्ही पापातच मराल. आमचं पापातच मरण होणार आहे. आणि माझ्या प्रियांनो, हे पापात मरण म्हणजे इट्स अ सेपरेशन फ्रॉम गॉड. आम्ही देवासोबत नाही आहोत. इट्स अ स्पिरिच्युअल डेथ फॉर एव्हर. इटर्नल स्पिरिच्युअल डेथ जी आहे ती आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळेल जर कृपेच्या सुवार्तेवर, येशूवर जर आम्ही विश्वास ठेवला नाही. तर माझ्या प्रियांनो, आम्ही देवापासून सार्वकालिक जीवनाकरिता आम्ही विशेष करून आम्ही त्याच्यापासून विभक्त होणार आहोत. आम्हाला आमच्या परमेश्वराने त्याच्या जवळ घेण्याकरिता, त्याच्या योग्यतेचे तयार होण्याकरिता त्याने त्याची कृपेची सुवार्ता, त्याची येशूला, एकुलत्या पुत्राला त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठविलेला आहे. आणि म्हणून त्या येशूला आपल्या जीवनामध्ये आम्हाला स्वीकार करावयाचा आहे, त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट माझ्या प्रियांनो जर आम्ही पाहिली तर ती आम्हाला या ठिकाणी ही गोष्ट दिसून येते की ही कृपेची सुवार्ता, दिस गॉस्पल ऑफ ग्रेस विल बी आर ब्लेसिंग इफ वी रिपेंट फॉर आवर सिन्स. जर आम्ही आपल्या पापांसाठी पश्चाताप करणार आहोत तर निश्चित अर्थाने कृपेच्या सुवार्तेचा आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. आम्ही जर दुसरे कोरिन्थीकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि त्याचं 10 आणि 11 वचन जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं, ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. ईश्वर प्रेरित दुःख जे आहे ते पश्चातापास कारणीभूत होते. जर आम्ही देवाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये प्रेरित होऊन जर आम्ही पश्चाताप करीत नाही तर माझ्या प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये कृपेच्या सुवार्तेला आम्ही मुकलेलो आहोत. ही गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायची आहे. या ठिकाणी वचन म्हणत आहे की कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पहा, तुमचे हे दुःख दैवी होते. त्या एकाच गोष्टीने तुम्हामध्ये केवढी कळकळ, केवढे दोष निवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली. या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले. जेव्हा पौल जो आहे तो कोरिन्थ येथील मंडळीला या गोष्टीची आठवण करून देतो, तो या ठिकाणी म्हणत आहे की तुम्हाला जेव्हा ईश्वर प्रेरित पश्चाताप जेव्हा तुम्हाला झालेला आहे, तो तुम्हाला जरी दुःखदायी असला पण तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे निर्दोष ठरविण्याकरिता तो फार कारणीभूत असा ठरलेला आहे, महत्वाचा ठरलेला आहे. आणि त्या लोकांनी, कोरिन्थ येथील मंडळीने जर आम्ही पाहिलं तर पौल या ठिकाणी म्हणतो की जेव्हा तुम्हाला पश्चाताप झाला त्यावेळेस तुम्हाला तुमच्यामध्ये केवढी कळकळ निर्माण झाली, तुमच्यामध्ये दोष निवारण व्हावं यासाठी तुम्ही केवढी उत्कंठा बाळगली. पुढे तो म्हणतो तुम्ही विशेष प्रकारे केवढी आस्था देवावर ठेवली, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी तुमच्यामध्ये उत्पन्न झाली. हे सर्व अशासाठी घडून आले की तुम्ही देवासमोर निर्दोष ठरावे आणि हे तुम्ही खऱ्या अर्थाने पश्चातापाद्वारे पटवून दिले आहे. माझ्या प्रियांनो, पश्चाताप जेव्हा आम्ही करतो त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही पाप आहेत, दोष आहेत, देवाच्या दृष्टिकोनातून ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्या आमच्या जीवनातून निघून जातात आणि देवाच्या योग्यतेचे आम्ही तयार होतो. आणि कृपेची सुवार्ता हेच कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करीते. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला यासाठी परमेश्वराला धन्यवाद द्यावयाचा आहे की परमेश्वर देव खऱ्या अर्थाने आम्हाला ही कृपेची सुवार्ता आशीर्वाद स्वरूपात त्याने दिलेली आहे. पौल म्हणत आहे त्याच्या या मिशन फेरीच्या दरम्यान त्या इफिस येथील वडील वर्गाला तो बोलावून सांगत आहे की या देवाच्या कृपेच्या सुवार्तेसाठी मी किती कष्ट घेतलेले आहेत, मी किती परिश्रम घेतलेले आहेत, मी किती झटलेलो आहे. आणि हे केवळ यासाठी आहेत कारण या माध्यमातून देव परमेश्वर आम्हाला त्याच्या योग्यतेचे तयार करतो. आमच्यामध्ये जे पाप आहे ते पाप तो काढून टाकतो. आमच्यामध्ये विशेष प्रकारे जे काही चुकीचं आहे, वाईट आहे, देवाच्या दृष्टिकोनातून अयोग्यतेचे आहे, ते या देवाच्या कृपेच्या सुवार्तेच्या माध्यमातून काढले जाते आणि देवाच्या योग्यतेचे आम्ही घडलो जातो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या कृपेच्या सुवार्तेला आम्ही प्रत्येकाने स्वीकार करून घेणे गरजेचे आहे. त्या येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करणे गरजेचे आहे. आम्ही फार चांगले जीवन जगणारे असलो, फार प्रार्थना करणारे असलो, नैतिक गोष्टी करणारे असलो, नैतिकतेचं जीवन जगणारे असलो, पण सुवार्तेची कृपेची सुवार्ताच जर आम्हाला मिळालेली नाही तर माझ्या प्रियांनो, आम्ही विशेष प्रकारे तारणापासून अद्यापही दूर आहोत.
तो कर्नेल, तो फार चांगला होता. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात तो फार चांगला व्यक्ती होता. पण 11व्या अध्यायामध्ये जेव्हा येतो त्याच्या 14व्या वचन आम्हाला सांगतं की त्या कर्नेल्याला देखील तारणाची गरज होती. देवाच्या कृपेची गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचावी, देवाच्या कृपेची सुवार्ता त्याच्यापर्यंत पोहोचावी हे गरजेचं होतं, कारण त्या माध्यमातून त्याचं तारण साधलं जाणार आहे. आपण सर्व काही केलं आणि एका गोष्टीमध्ये जर आम्ही चुकलो तर ते आमच्यासाठी पाप असं ठरणार आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव आम्हाला त्याच्या तारणाने भरू इच्छित आहे. परमेश्वर देव आम्हाला त्याच्या कृपेने भरू इच्छित आहे. आपण त्या देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊया. परमेश्वर देव आज या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि देवाची कृपा, चॅनन आणि हे चॅरिस जे आहे, जे आम्हाला स्पिरिच्युअल रिजनरेशन आहे, स्पिरिच्युअल सॅन्क्टिफिकेशन आहे, यासाठी परमेश्वर देव तुमचं आणि माझं जीवन सदोदित तयार करो, त्याच्या योग्यतेचं करो, हीच प्रभूचरणी आमची प्रार्थना आहे. मान विमा गौरव त्या जिवंत देवाला असो. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस पुन्हा एक वार तुझ्या चरणाजवळ येत आहोत. तुझी उपकार स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला उंचीत आहोत पित्या, कारण तू आमचा जिवंत देव आहेस. आज तुझं वचन आम्हाला सांगत आहे पित्या की प्रभू परमेश्वरा, आम्हाला तुझ्या योग्यतेचे तयार व्हावयाचे आहे आणि यासाठी तू तुझी या कृपेची सुवार्ता आमच्यापर्यंत पोहोचविली. प्रभू परमेश्वरा, ही कृपेची सुवार्ता सांगण्याकरिता प्रभू जेव्हा तू पौलाची निवड केली, प्रभू परमेश्वरा, त्या पौलाने प्रभू आपल्या जीवनाच्या शेवटच्या समयापर्यंत प्रभू याकरिता तो कष्ट घेत राहिला. प्रभू ती जबाबदारी पूर्ण करण्याची तळमळ त्याच्यामध्ये होती आणि ती प्रभू परमेश्वरा त्याने पूर्ण केलेली आहे. आणि प्रभू या त्यामागे हेतू हाच की प्रभू परमेश्वरा, तुझं तारण लोकांपर्यंत पोहोचावं. प्रभू प्रभू तुझे जे विश्वासणारे आहेत प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये प्रभू योग्यता त्यांना प्राप्त व्हावी, तुझ्या समोर उभे राहण्याची योग्यता प्राप्त व्हावी, यासाठी प्रभू तुझ्या कृपेची सुवार्ता तू आमच्यापर्यंत पोहोचविली आहे, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आज या समय प्रभू परमेश्वर, आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण तुला करीत आहोत. प्रभू तुझ्या या कृपेच्या सुवार्ताने तू आमच्या जीवनाचं परिपूर्ण कर. प्रभू आमच्या जीवनांना प्रभू परमेश्वरा या सुवार्तेने प्रभू तू आशीर्वादित कर. आणि प्रभू आम्हाला ठाऊक आहे पित्या की प्रभू आम्ही योग्यतेचे नाही आहोत. प्रभू परमेश्वरा, कळत न कळत प्रभू आमच्याकडून प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या विरुद्ध गोष्टी घडतात, अयोग्य गोष्टी घडतात. पण प्रभू परमेश्वरा, आम्हाला योग्यता प्रदान करणारी प्रभू ही तुझी कृपेची सुवार्ता आहे, तो येशू आहे. प्रभू त्या येशूला आमच्या जीवनामध्ये आम्हास प्राप्त होऊ दे. त्या कर्नेल्याला देखील प्रभू परमेश्वरा येशू तुझी गरज होती, त्या कृपेच्या सुवार्तेची गरज त्याला पडली. प्रभू आम्हाला तर किती तुझी गरज आहे. प्रभू परमेश्वर, आज आमच्या ख्रिस्ती आध्यात्मिक जीवनामध्ये या कृपेच्या सुवार्तेने तू आम्हाला परिपूर्ण करावे, आम्ही या समय तुला हीच विनंती करीतो. आमच्या घरामध्ये प्रभू ही कृपेची सुवार्ता प्राप्त होऊ दे, आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये ही कृपेची सुवार्ता प्राप्त होऊ दे. आणि प्रभू परमेश्वरा, या माध्यमातून प्रभू एक रिजनरेट प्रभू परमेश्वरा सॅन्क्टिफिकेशन आमच्या प्रत्येकाचं होईल, अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू परमेश्वर, आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण आज पुन्हा एक वार तुला करीत आहोत. प्रभू राय, आम्ही यावेळेस तुझे आभार मानतो पित्या की प्रभू या गेल्या दिवसांमध्ये मोठमोठ्या संकटातून तू आम्हाला वाचविलेला आहे. प्रभू परमेश्वरा, आमच्या तंबूच्या अवतीभोवती, आमच्या घराच्या अवतीभोवती तुझी सुरक्षितता आहे. प्रभू परमेश्वरा, तुझ्या सुरक्षिततेचे हात प्रभू आम्हाला सांभाळत आहेत, म्हणून आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर, आम्ही तुला विनंती करीत आहोत की अशाच प्रकारे तुझी दयाकृपा आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर तू ठेव. प्रभू परमेश्वरा, निसर्ग या वादळाचं प्रभू परमेश्वरा मोठं संकट प्रभू परमेश्वरा फार अल्प स्वरूपात पित्या प्रभू हे टाळलं गेलं, म्हणून आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू जे काही परमेश्वर अंदाज व्यक्त करण्यात आले होते की फार मोठं नुकसान होणार आहे, पण प्रभू तू प्रार्थना ऐकल्या. प्रभू परमेश्वरा, तू प्रभू आपल्या लोकांच्या विनवणीकडे आपले कान लावलेत आणि प्रभू सर्व गोष्टी ह्या नियंत्रणात आल्यात, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पण त्याहीमुळे प्रभू परमेश्वरा पुष्कळ ठिकाणी प्रभू, अनेक ठिकाणी प्रभू परमेश्वरा ज्या काही नुकसान झालेले आहे त्या गोष्टी प्रभू भरून काढण्यास प्रभू तू तुझी दया पुरेव, हे देखील आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू सध्याच्या परिस्थितीमध्ये बी त्या कोरोनाचं प्रभू एक मोठं संकट आहे. प्रभू या संकटातून देखील बाहेर निघण्यास प्रभू तुझे सहाय्य पुरेव, आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. प्रभू परमेश्वरा, प्रत्येक कोरोना योद्ध्यांना प्रभू परमेश्वरा, प्रत्येक प्रभू त्या वॉरियर्सला प्रभू, परिचारिकांना प्रभू, वैद्यकीय क्षेत्रातील प्रभू प्रत्येक प्रभू परमेश्वरा कर्मचाऱ्यांना, डॉक्टर्सना, सफाई कामगारांना प्रभू परमेश्वरा, पोलीस यंत्रणेतील प्रभू त्या परमेश्वरा प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या प्रभू त्या प्रत्येक प्रियजनांना आम्ही आज या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू तू त्यांचा सांभाळ कर. प्रभू त्यांना प्रभू परमेश्वरा चांगली प्रतिकार शक्ती आणि प्रभू तुझा आशीर्वाद त्यांना लाभू दे, आम्ही या समय तुला विनंती करीतो.
जे लोक या प्रभू परमेश्वरा व्हायरसमुळे प्रभू परमेश्वरा बाधित झालेले आहेत प्रभू, त्या रुग्णांना मी तुझ्या हातामध्ये देतो. त्यांच्यामध्ये देखील प्रभू परमेश्वरा प्रभू एक चांगली प्रतिकार शक्ती तू निर्माण होऊ दे आणि प्रभू त्या परमेश्वरा यातून प्रभू तू त्यांना बाहेर काढा. मी या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू. आमच्या या देशाला, आमच्या राज्याला, शहराला प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. आमच्या प्रभू परमेश्वरा संपूर्ण जगाला आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत पित्या. या संपूर्ण जगाचा, आमच्या देशाचा, राज्याचा, शहराचा ताबा तू घे आणि प्रभू परमेश्वरा या कोरोना व्हायरसचा समूळ तू नाश कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो, धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो पिते की आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊ शकलेलो आहोत. या शुक्रवारच्या माध्यमातून प्रभू परमेश्वरा देवाच्या कृपेची सुवार्ता या विषयावर प्रभू आम्ही जेव्हा मनन चिंतन केलेलं आहे प्रभू, याचा आध्यात्मिक लाभ तू आम्हास दे. ही कृपेची सुवार्ता आम्हासाठी किती महत्त्वाची आहे, आम्हाला पापातून सोडविणारी आहे प्रभू परमेश्वर, आम्हाला तुझ्या जवळ घेणारी आहे, आम्हाला तुझ्यासोबत जोडणारी आहे प्रभू, तुझ्या तारणाने भरणारी आहे प्रभू, आम्हाला पापांची क्षमा देणारी आहे प्रभू परमेश्वरा. आम्हाला त्या येशूद्वारे प्रभू तू त्या परमेश्वरा आशीर्वाद दिलेला आहे प्रभू. या कृपेच्या सुवार्तेकरिता आम्ही खरोखर तुझे आभार मानतो आणि प्रभू आम्ही देखील यासाठी झटावे, प्रयत्न करावे अशी देखील दया तू आमच्यावर कर. आम्ही या समय तुला विनंती करीत प्रभू. माझ्या प्रिय मंडळीला तुझ्या हातामध्ये देतो, प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तुझ्या हातामध्ये देतो. लहान थोर व्यक्तींची तू काळजी घे पित्या आणि त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती तुझ्या सुरक्षिततेचं आणि आरोग्याचं कुंपण असेल अशी तू दया कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू. आज प्रभू गुडघे टेकण्यात आलेल्या प्रत्येक गुडघ्यांना प्रभू तू बळकट कर बापा. प्रत्येक कुटुंबांमध्ये प्रभू तुझी शांती दे, तुझा आनंद दे. आम्ही या समय तुला विनंती करीतो आणि प्रभू परमेश्वरा प्रत्येक गोष्टीतून निभावून जाण्याचं आध्यात्मिक सामर्थ्य, मानसिक सामर्थ्य प्रभू हे तुझ्याद्वारे प्राप्त होऊ दे. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू. आमच्या प्रत्येकांचा तू सांभाळ कर. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान आम्ही तुला देतो. प्रत्येकावर आजच्या वचनाकरिता आम्ही तुझी उपकार स्तुती करीत आमचं जीवन प्रभू परमेश्वरा हा प्रभू उर्वरित आठवडा दिवस प्रभू तुझ्या हातामध्ये देत ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडीने प्रेरणा मागत आहोत म्हणून तो ऐक पित्या, आमेन. प्रभूने शिकलेली प्रार्थना यावेळेस आपण सर्वजण एकत्रितरित्या बोलूया. शक्य असेल तर आपण सर्वजण आपल्या स्थानावर उभे राहू आणि ही प्रार्थना आपण सर्वजण एकत्रितरित्या बोलूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे आणि जशी आम्ही आपल्या ऋणापासून सोडली आहे तसेच तो आमच्या ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास सोडापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून प्रसिद्ध सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह प्रत्येक लहान थोर व्यक्तींसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की आज परत एक वार परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. परमेश्वर देवाची दया आमच्या प्रत्येकांवर असो. प्रियांनो यावेळेस आपण प्रभूला पुन्हा एक वार धन्यवाद देऊया की परमेश्वर देव आमची काळजी घेत आहे आणि आपण घरी राहूया, सुरक्षित राहूया आणि एकमेकांची आपण सदैव काळजी घेऊया, एकमेकांसाठी प्रार्थना देखील करावी ही देखील माझी आपणा प्रत्येकास विनंती. येणार रविवारी देखील आपण सकाळी 8:30 वाजता उपासनेमध्ये, रविवारच्या भक्तीमध्ये आपण सर्वजण सहभागी होणार आहोत. त्यासाठी देखील आपण प्रत्येकाने तयार असावे ही आपणा प्रत्येकास विनंती आहे. आतापर्यंत देवाने आम्हाला सांभाळले, येथून पुढेही परमेश्वर देव आमचा सांभाळ करणार आहे, त्याची दयाकृपा आमच्या जीवनावर असणार आहे. यासाठी आपण परमेश्वराला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देऊया. प्रियांनो, देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. मे गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर आपणास आशीर्वाद देव. धन्यवाद.